धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। माजी महापौर भगवान करंकाळ यांचा ठाकरे गटाला रामराम। लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार। धुळे शहरातील राजकारणात मोठी घडामोड घडली आहे। धुळे महानगरपालिकेचे माजी महापौर भगवान करंकाळ यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिला असून ते लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यांच्या या निर्णयामुळे धुळे शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। भगवान करंकाळ हे धुळे शहरातील प्रभावी नेते मानले जातात। त्यांनी महापौर म्हणून काम करताना शहरातील विविध विकास कामे राबवली होती। मात्र गेल्या काही काळापासून ते ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती। अखेर त्यांनी पक्षाला रामराम करत पुढील राजकीय वाटचालीसाठी शिंदे गटाची वाट धरल्याचे स्पष्ट झाले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात ते अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील पक्षांतर करू शकतात अशी चर्चा आहे। भगवान करंकाळ यांच्या या निर्णयामुळे धुळे शहरातील ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। शिवसेनेचा पहिला महापौर आणि आता शिवसेनेचा सहसंपर्क प्रमुख आहे धुळे जिल्ह्याचा। 12 मार्चला मी शिवसेना सक्रिय सदस्य आणि सहसंपर्क प्रमुखाचा राजीनामा दिला आहे। 10 वर्ष मी 2016 ते 2026 10 वर्ष काम केलं। पण मला असं वाटतं की आता आपल्याला जर काही अजून परत जनतेसाठी काही नवीन करायचं आहे, नवीन घडवायचं, नवीन इतिहास करायचा आहे, दीनदुबळ्यांसाठी, गरजूंसाठी जर काही काम करायचं आहे तर आपल्याला शिंदे साहेबांकडे गेलं पाहिजे। म्हणून मी शिंदे साहेबांना काल भेटलो नंदनवन बंगल्यामध्ये, तुमच्या शासकीय आणि अधिकृत बंगल्यामध्ये त्यांना भेटलो। त्यांनी मला 5-6 दिवसाची प्रवेशाची तशी खाली आदेश दिले त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना की भगवान करंकाळ आपल्याकडे येत आहे, त्यांना माझी तारीख 4-5 दिवसात कळवा आणि तो प्रवेश मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या हात बळकट करण्यासाठी मी धुळे जिल्ह्यातनं एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या याच्यामध्ये प्रवेश करतो। बापूजी, उद्धव ठाकरे पदावर मला ते जे त्यांनी समजा आमदारकी नाही दिली, जिल्हा प्रमुख नाही दिलं, त्यांना असं वाटत असेल नेतृत्वाला की त्याला एकचा मनुष्य नाही दिलं नसं काय, आपलं त्यांच्यावर काही राग नाही आहे। ते 10 वर्ष त्यांच्यामध्ये होतो, आपण शिवसेनेची स्तुती केली आहे, भाजपमध्ये बी होतो पूर्वी, त्यांची स्तुती केली आहे। तर आपल्याला काही आगपाखड करायचं नाही, सायलेंटमध्ये आपण शिवसेनेचा त्याग केलेला आहे। माझं पत्र बी दोन ओळीचं आहे। उलट मी इथे बी सांगितलं आहे की माझ्याकडनं काही चूक झाली असल्यास उद्धव साहेब मला माफ करा, माफी मागा, हे जाहीर केलेलं आहे। काही आपल्याला त्यांच्याबद्दल काही राग दोष नाही। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।